Hello student, welcome to today's chemistry lecture, phenol. Student, in last lecture, we had completed the alcohol chapter. In that, definition, nomenclature, preparation method, chemical properties, and last one, uses are completed. Similarly, we can discuss the chapter phenol. In last lecture, we can see the definition and classification of phenols. In classification, phenols are classified into three types: monohydric phenol, dihydric phenol and the ट्रायहायड्रिक फेनॉल. इथपर्यंतचा पार्ट आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहून झालेला आहे. आज आपण पुढे पाहणार आहोत नॉमेनक्लेचर ऑफ फेनॉल. फेनॉलला नाव कसं द्यायचं. पुन्हा नॉमेनक्लेचरमध्ये आपण फेनॉलचे दोन टाईप पाहणार आहोत. एक म्हणजे कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरी कोणती पहा, IUPAC नेम सिस्टीम. कॉमन नेम म्हणजे ज्याच्यामध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड किंवा ओरिजिनवरून नाव ठेवलेलं असतं, बरोबर आहे. आणि IUPAC म्हणजे रूल्स फॉलो करून दिलेलं नाव असतं. जनरली पहा, द हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन इज कॉल्ड फेनॉल. द IUPAC system name of phenol is benzenol. The common name phenol is also accepted by the IUPAC system. जे काही फेनॉल हे कॉमन नेम आहे, परंतु तेच IUPAC ने सुद्धा काय केलं आहे तर ॲक्सेप्ट केलेलं आहे. द कॉमन नेम्स हॅव प्रिफिक्सेस अर्थो, मेटा, पॅरा इन सबस्टिट्यूटेड फेनॉल्स. म्हणजे फेनॉलमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त सबस्टिट्यूएंट असतील, म्हणजे दोन असतील, तर त्या ठिकाणी त्याचे तीन आयसोमर आहेत. एक अर्थो, मेटा आणि पॅरा. अर्थो कधी म्हटलं जातं, ज्यावेळी ते दोन सबस्टिट्यूएंट हे 1-2 पोझिशनला असतील. मेटा कधी म्हटलं जातं, त्यावेळी ते दोन सबस्टिट्यूएंट 1 आणि 3ला असतील. आणि ज्यावेळी 1-4 पोझिशनला असतील त्यावेळी त्यांना म्हटलं जातं पॅरा सबस्टिट्यूटेड. IUPAC सिस्टीम युजेस the locant 2, 3, 4 etc. to indicate the position of substituent. IUPAC मध्ये मात्र काय केलं जातं, त्यांचे नंबर्स या ठिकाणी वापरले जातात. त्या ठिकाणी अर्थो, मेटा आणि पॅरा हे वापरले जात नाही. आता आपण याचे काही एक्झाम्पल पाहूया. पहा एक्झाम्पल. पहिले एक्झाम्पल घेतलंय मी. बेन्झीनची रिंग आहे, त्याला काय अटायचे, OH. कॉमन नेम फेनॉल. तेच IUPACचं पण आहे, पण तरीसुद्धा आपण त्याला बेन्झेनॉल म्हणजे बेन्झीनमधला ई हा कशाने रिप्लेस करायचा आहे, OLनं. म्हणजे नेम क्रिएट झालं बेन्झेनॉल. सेकंड वन, बेन्झीन रिंग आहे, त्याला एक CH3 आणि एक OH ग्रुप आहे, बरोबर आहे. या ठिकाणी आपण थोडा कलर चेंज करूया म्हणजे तुम्हाला दिसेल. पहा किती ग्रुप आहेत, दोन ग्रुप आहेत, एक CH3 आणि OH. याचं जे काही कॉमन नेम आहे ते अर्थोक्रिसॉल. अर्थो का म्हटलं, कारण तो सबस्टिट्यूएंट फेनॉलच्या 2 नंबरच्या पोझिशनला आहे. आणि आपण पाहिलंय की आयसोमरमध्ये 1-2 पोझिशन असेल तर त्याला अर्थो असं म्हटलं जातं, 1-3 असेल तर मेटा आणि 1-4 असेल तर पॅरा असं म्हटलं जातं. IUPAC नेम काय पहा, ज्या कार्बनला OH अटॅच त्याला नंबर दिला 1, दुसऱ्या कार्बनला 2, 3, 4, 5 आणि 6. किती नंबरला सबस्टिट्यूएंट आहे, 2 नंबरला. म्हणून 2-मिथिल फेनॉल हे त्याचं काय तयार झालं, IUPAC नेम तयार झालं. तिसरं एक्झाम्पल पहा. बेन्झीन रिंग आणि त्याला एक नायट्रो ग्रुप आहे आणि एक OH ग्रुप आहे. फेनॉल हायड्रॉक्सिल ग्रुप हा त्याच्यामधला मेन फंक्शनल ग्रुप आहे, म्हणून त्याला आपण नंबर दिला 1, 2, 3, 4. नंबरिंग देत असताना लोएस्ट नंबरिंग ज्या साईडला येईल त्याने द्यायचं आहे. पण आता आपण हे दोन्ही साईडनं पाहिलं तर दोन्ही साईडनं सेम नंबरिंग आहे, म्हणून आपण नंबरिंग दोन्हीपैकी कोणत्याही साईडनं देऊ शकता. आता हा जर आपण पाहिलं तर 1-4 पोझिशन आहे. ज्यावेळी 1-4 पोझिशन असते त्यावेळी कुठला आयसोमर असतो, P फॉर पॅरा नायट्रो फेनॉल. जो काही सबस्टिट्यूएंट असेल फॉलोड बाय द वर्ड फेनॉल हा वर्ड लिहायचा आहे, म्हणून पॅरा नायट्रो फेनॉल हे त्या ठिकाणी काय तयार झालं, त्याचं कॉमन नेम तयार झालं. IUPAC काय लिहिता येईल, किती नंबरला आहे नायट्रो ग्रुप, 4 नंबरला. दॅट्स वाय 4 नायट्रो फेनॉल इज द IUPAC नेम. नेक्स्ट वन, असं एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये 2 सारखे फंक्शनल ग्रुप्स आहेत.
बरोबर आहे, दोन्ही काय आहेत तर सारखे फंक्शनल ग्रुप आहे. कॉमन नेम आहे याचं कॅटेचोल. IUPAC देत असताना नंबरिंग दिलं आपण 1 2 3 4 एक्सेट्रा. दोन सेम फंक्शनल ग्रुप रिपीट झालेले असतील तर आपण पॅरेंट अल्केन मधला ई रिटर्न तसाच लिहितो. म्हणजे नाव काय क्रिएट झालंय, बेन्झीन 1,2 डायल. नेम काय क्रिएट झालंय, बेन्झीन 1,2 डायल हे या ठिकाणी तयार झालेलं आहे. पुढे पहा, पुढचा ब्रश घेऊया आपण. पुढचं एक्झाम्पल काय पहा, पुढचं एक्झाम्पल आहे बेन्झीन रिंग आणि त्याला दोन हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत, मात्र त्यांची पोझिशन वेगळी आता 1 3 आहे. बरोबर आहे, म्हणून त्याला रेसॉर्सिनॉल असं म्हटलंय. म्हणजे OHच्या पोझिशनवरून त्यांची नावं वेगवेगळी आहेत. IUPAC नेम बेन्झीन 1 3 डायल. नेक्स्ट वन बेन्झीन रिंग आहे, त्याला दोन OH ग्रुप आहेत, ते कुठल्या पोझिशनला आहेत 1 4. मग ज्यावेळी 1 4 पोझिशनला असतील त्यावेळी त्यांना हायड्रोक्विनोन असं म्हटलं जातं. किंवा त्याला काय म्हटले आणखीन, क्विनॉल. नेक्स्ट नाव आहे का पहा त्याचं, बेन्झीन 1 4 डायल. नेक्स्ट वन आहे पहा, बेन्झीन रिंग अटॅच टू 3 हायड्रॉक्सिल ग्रुप 1 2 3. कॉमन नेम इज द फ्लोरोग्लुसिनॉल. IUPAC नेम बेन्झीन 1 3 5 ट्रायल. लाईक दॅट सेकंड वन एक्झाम्पल. अशा पद्धतीनं आपण हे नॉमेनक्लेचर पाहिलेलं आहे. पुढे पाहणार आहोत आपण त्याची प्रिपरेशन मेथड, की फेनॉल कसं तयार करता येईल. जनरली फेनॉल्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय 4 मेन कंपाऊंड्स. विच 4 कंपाऊंड्स? First one, preparation of phenol from chlorobenzene, preparation of phenol from cumene, preparation of phenol from benzene sulfonic acid and from aniline. अशा 4 प्रकारच्या कंपाऊंड पासून आपल्याला फेनॉल हे तयार करता येतं. एक एक पाहूया आपण. फर्स्ट वन, प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झीन. That process is called Dawes process. What is process? When chlorobenzene is fused or treated with sodium hydroxide at high temperature and pressure like 623 Kelvin temperature and 150 atmospheric temperature gives sodium phenoxide, which on treatment with dilute HCl it gives phenol. अशा पद्धतीचं काय त्याचं थेरॉटिकल मिनिंग आहे. रिॲक्शन पाहूया आपण. दिस वन इज द क्लोरोबेन्झीन. React with sodium hydroxide heated at 623 Kelvin temperature and 150 atmospheric pressure to form sodium phenoxide. Means this chlorine is replaced by O minus Na plus. So byproduct is HCl. So here sodium phenoxide is prepared. It reacts with H3O plus means ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये वॉटरची ॲडिशन करायची. काय तयार झालं? दिस Na and from this OH from NaOH and that H and O minus gives phenol. अशा पद्धतीनं आपल्याला क्लोरोबेन्झीन पासून फेनॉल तयार करता येतं. नेक्स्ट वन, पुढची मेथड काय पहा. प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम क्युमिन. दॅट इज कमर्शियल मेथड. क्युमिन म्हणजे काय? आयसोप्रोपिल बेन्झीन. बेन्झीनला आयसोप्रोपिल हा ग्रुप अटॅच झालेला असेल तर त्याला क्युमिन असं म्हटलं जातं. काय रिॲक्शन पहा. वेन क्युमिन और आयसोप्रोपिल बेन्झीन ऑन एअर ऑक्सिडेशन in presence of cobalt naphthalate gives
cumin hydroxide, which on decomposition with dilute acid gives phenol with acetone as a byproduct. म्हणजे आपल्याला क्युमिनचं ऑक्सिजनच्या प्रेझेन्स बरोबर ऑक्सिडेशन करायचं आहे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये. मग आता काय होईल पहा, या जो काही आयसोप्रोपिलिन ग्रुप आहे याच्यामध्ये हा ऑक्सिजन ॲड होईल. कोणत्या कार्बनला? या टर्शरी कार्बनला. मग काय तयार झालं? CH3CCH3OOH, क्युमिन हायड्रो पर ऑक्साईड. एक ऑक्सिजन जास्तीच आहे म्हणून आपण याला काय म्हटलं? पर ऑक्साईड. हिटेड विथ डायल्यूट HCl. मग काय होतं बाजूला पहा, दिस OH मायनस आयन get attack to that carbon and that carbon goes to the oxygen. To form phenol and CH3 C double bond O CH3, this one acetone. नेक्स्ट मेथड काय पहा, प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड पासून आपल्याला फेनॉल तयार करायचे. When benzene sulfonic acid on neutralization by NaOH gives sodium benzene sulfonate, which on fusion with solid NaOH at 573 Kelvin gives sodium phenoxide, followed by the reaction dilute acid gives phenol. Benzene sulfonic acid चं स्ट्रक्चर कसं काढता येईल? When the sulfonic acid, that is SO3H, attached to the benzene ring, now it is called as the benzene sulfonic acid, react with sodium hydroxide. So SO3 minus or Na plus, it gives sodium benzene sulfonate. It also react with sodium hydroxide, it gives sodium phenoxide. It reacts with dilute HCl, OH form, and NaCl is the byproduct. So product form phenol. In this method we can prepare phenol from benzene sulfonic acid. Next one आहे पहा, preparation of phenol from aniline. प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम ॲनिलीन. ॲनिलीन पासून आपल्याला काय तयार करायचंय? फेनॉल तयार करायचं. कसं तयार करता येईल? वेन ॲनिलीन इज हीटेड विथ सोडियम नायट्रेट अँड द HCl. In this reaction to form HNO2 is the nitrous acid, react with aniline to form benzene diazonium chloride. This also react with H2O molecule to form phenol and N2 gas evolved. म्हणजे ॲनिलीन मध्ये ॲड होताना हा जो काही HNO2 आहे त्याच्यातून बाजूला काय जातो? H2O मॉलिक्यूल बाजूला जातो. मग राहिलं काय? NN आणि हा Cl मायनस. म्हणजे काय तयार झालं? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड रिॲक्ट विथ HOH. So N2 gas is evolved. So OH can be attached to that carbon. So it forms phenol. In this way we can prepare aniline from benzene. Phenol from aniline. aniline पासून आपल्याला हे फेनॉल तयार करता येतं. पुढे पाहणार आहोत आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फेनॉल. हियर 4 physical properties are. First one, nature. ब्रश घेऊया आपण. किती प्रॉपर्टी पाहणार आहोत? नेचर. सेकंड वन फिजिकल स्टेट. थर्ड वन बॉइलिंग पॉइंट. अँड लास्ट वन सोल्युबिलिटी. फर्स्ट काय पाहणार आहे आपण? नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस.
Phenols are very polar molecules due to presence of OH group. Polar OH group are held together by the strong intermolecular forces by hydrogen bonding. पाहता हा एक मॉलिक्यूल आहे कशाचा, फेनॉलचा. हा दुसरा मॉलिक्यूल आहे फेनॉलचा. फेनॉलमध्ये OH ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हायड्रोजन हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह अर्ध इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, म्हणून त्यांच्यामध्ये दोन पोल्स क्रिएट झाले. असे दोन स्पेसिस एकमेकांबरोबर आले की ते एकमेकांमध्ये कुठला बॉन्ड तयार करतात, हायड्रोजन बॉन्ड तयार करतात. हे काय झालं त्याच्यामधलं नेचर. पुढचं काय पहा, फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेटमध्ये पहा काय म्हणता येईल, फिजिकल स्टेट. प्युअर फेनॉल इज कलरलेस, टॉक्सिक, low melting solid having characteristic carbolic or the phenolic odor. जे काही प्युअर फेनॉल आहे ते कसले असतात, कलरलेस असतात, त्याचबरोबर टॉक्सिक आहेत आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा काय म्हटलंय तर लो सॉलिड आहे की ज्यांना कार्बोलिक किंवा फेनॉलिक असा ओडर त्याच्यामध्ये प्रेझेन्स असतो. नेक्स्ट आहे बॉइलिंग पॉईंट्स. बॉइलिंग पॉईंट ऑफ फेनॉल इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. त्यांचं मॉलिक्युलर मास वाढलं की बॉइलिंग पॉईंट हा काय होत जातो, वाढत जातो.